नमस्कार. गोष्टींच्या वाड्यावर पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत. मुलांनो, आजची गोष्ट ना अनु नावाच्या एका मुलीची आहे. अनुला बाबाचं सगळ्यात जास्त काय आवडत असेल? सांगा बरं. तर त्याच्या मिशा. आता मिशा काय आवडण्याची गोष्ट आहे, पण अनुला आवडतात. खरं म्हणजे तिला मिशावाली सगळीच माणसं आवडतात. मिशा बघितल्या की तिला काय काय भन्नाट कल्पना सुचतात. ऐकूया गोष्ट. बाबाच्या मिशा ही गोष्ट लिहिली आहे माधुरी पुरंदरे यांनी. चित्रसुद्धा त्यांनीच काढली आहे. गोष्ट प्रकाशित केली आहे प्रथम बुक्स आणि स्टोरी विवर कम्युनिटी यांनी. रिलीज्ड अंडर CC बाय 4.0 लायसन्स. ह्या गोष्टीची वाचन पातळी आहे 2. तशा अनुला बाबाच्या खूप गोष्टी आवडतात. बाबानं केलेला आकाशकंदील, त्यानं तळलेली कांद्याची भजी, त्यानं केलेलं कागदाचं कासव, शिवाय तो उड्या मारत जिने चढतो, मामाबरोबर कुस्ती खेळतो, पाहुणे आले की सगळ्यांना खूप हसवतो. ते सगळंच अनुला खूप आवडतं. पण तिला सगळ्यात जास्त काय आवडतं? बाबाच्या मिशा. रोज सकाळी बाबा दाढी करतो. अनु शेजारी बसते आणि मन लावून बघते. आपली छोटीशी कात्री 2 बोटांमध्ये पकडून चुक आवाज करत बाबा आपली मिशी कातरतो. अनु म्हणते, आता इकडे थोडस, आता थोडस त्या बाजूला. बाबा, छोटी नाही करायची मिशी, कट्टी करीन मग. बाबा अंघोळ करून येतो. अनु छोटूशा कंगव्यानं त्याच्या मिशा नीट विंचरते. मग त्यांची दोन्ही टोकं बोटांच्या चिमटीत पकडून वळवते. बाबाच्या मिशा मस्त आकडेबाज होतात. झालं. आता विस्कटायच्या नाहीत हं त्या, सांगून ठेवते. अनु बाबाला बजावते. अनुला नेहमी वाटतं की बाबानं झकास अंगरखा घातला, डोक्यावर लाल चुटूक पगडी घातली आणि तो घोड्यावर बसला तर कसला दिसेल. कमरेला तलवारी बिलवार, एकदम मावळाच, चष्मिश मावळा. अनुला खरं म्हणजे मिशावाली सगळीच माणसं आवडतात. वर्गातल्या तुतीच्या म्हणजे स्मृतीच्या बाबाच्या मिशा केवढ्या जाड्या आहेत. त्या विंचरायला भला मोठा कंगवा लागत असेल. तुतीचा बाबा टेनिस मस्त खेळतो. खरं म्हणजे त्याने कुस्ती खेळायला पाहिजे. असा तुरेदार फेटा डोक्याला बांधला आणि खांद्यावर गदा घेतली तर तो कसला भारी दिसेल. साहिलच्या बाबाच्या मिशा अगदी बारीक आहेत. त्या इतक्या छान कातरणं कसं काय जमतं त्याला, कोण जाणे. त्यानं मोठी काळी हॅट घातली, मोठा काळा कोट चढवला आणि काळा चष्मा घातला तर तो टीव्हीवरच्या मालिकेतला गुप्त पोलीस असतो ना, वाईट चोराला पकडून देणारा, त्याच्यासारखा दिसेल. शेजारच्या घरात राहणाऱ्या आजोबांची मिशी सगळ्यात बेस्ट आहे. आकाशातला चिमुकला काळा पांढरा ढग त्यांच्या नाकाखाली राहायला आलाय असं वाटतं. त्या ढगामागे त्यांचं तोंड लपून जातं. त्यांना खाता कसं येत असेल? अनुला आजोबांची काळजीच वाटते. अनुला प्रश्न पडतो, माझ्या नाकाखाली का मिशा उगवत नाहीत? मग ती रोज आंघोळीआधी हातावर साबणाचा चिक्कार फेस करते आणि नाकाखाली तऱ्हेतऱ्हेच्या मिशा चिकटवते. माझी मिशी सगळ्यांपेक्षा मस्त आहे. पांढरी शुभ्र, मऊ मऊ आहे की नाही छान? ती खुश होऊन म्हणते.